भर दुपारी एवढ्या उन्हातानात सर्वस्वीला घेऊन सासूबाई आम्ही कुठं चाललो असेल असं तुम्हाला प्रश्न पडला असेल. तर तिला ना आम्ही घेऊन मंडईत चाललो होतो, कारण आम्हाला घ्यायची होती कैरी लोणच्यासाठी. तर ती मला फक्त एकटीला घेणं म्हणजे नको वाटत होतं. म्हणून मग मी सासूबाईंना म्हटलं तुम्ही चला सोबतीला, कारण आपण वर्षभरासाठी लोणचं घालणार, त्यासाठी चांगली कैरी शोधायला मदत करा, आपण दोघी जाऊन घेऊ. म्हणून मग आम्ही इथं आलो. तर ऊन खूप होतं. सर्वस्वीला सायकलमध्ये ते छत झाकून आणलं होतं आणि बघा इथं कैरी घ्यायची होती. तर ह्यातली हिरवी हिरवी बघून घेतली, पण ती थोडीशी आमची चुकली, कारण थोडीशी गोडसर वाटली. पण नेक्स्ट टाइम परत आम्ही लोणचं घातलं तेव्हा आम्ही आंबटवाली कैरी घेतली जास्त. तर इथं बघा कैरी वगैरे घेऊन झाली आणि भाजी घ्यायची चालली होती. तर सर्वस्वीला इथं बघा असं खेळायचं होतं. तर अशी मंडईतच खेळत बसली होती, कारण आईंची भाजी घ्यायची चालली होती. इकडं सायकलवरती बघा किती ओझं ठेवलं, कैरी, पाण्याची बाटली. आणि परत त्यानंतर आम्ही मॉलमध्ये आलो. छोटंसं मॉल आहे, म्हणजे सगळं किराणा मला भेटतो. तर तिथं आलो तर हिचं असं खेळायचं चालू, वाघ आलाय दाखवत होते. आणि तिथलं पण लोणच्याचे साहित्य खरेदी केलं. आणि हे बघा एवढ्या पिशव्या आम्ही सायकलला अडकून आणले. सर्वस्वीच्या सायकलची खूप मदत झाली, कारण एवढं ओझं घेऊन येणं शक्य नव्हतं. त्यात छोटं बाळ असलं की खूप त्रास होतो. कैरी घरी आणून पाण्यात भिजत ठेवली. 2-3 तास पाण्यात भिजवून मगच मी कैरी फोडून घेते, स्वच्छ पुसून झाल्यानंतर. मग त्यानंतर संध्याकाळी बघा मी माझे मिस्टर ही कैरी फोडायला घेऊन गेलो त्याच मावशींकडे. तर त्यांनी असे छोटे छोटे काप करून दिले. परत घरी जाऊन आणखीन कैरी स्वच्छ करायची कपड्यानं आणि मग लोणचं घालायचं असतं. तर इथं बघा आम्ही स्वामी समर्थांना आलोय. आमची एक खूप मोठी इच्छा कंप्लीट झाली होती, त्यासाठीच मग आम्ही इथं आलो होतो. आणि म्हटलं देवाचे आभार तर मानले पाहिजेत. आपण मागतो सगळ्या गोष्टी, पण त्या भेटल्यानंतर देवाचे आभार मानायला खरंच मागं पडतो. म्हणून मग म्हटलं स्वामी समर्थांना थँक्यू बोलणं तर आहे. म्हणून मग सर्वस्वी मी आणि माझे मिस्टर इकडं आलो होतो. आणि त्यानंतर ना खूप छान दर्शन झालं. मनाला एवढं समाधान भेटलं ना, की जी गोष्ट आपण मागितलेली असते ती मिळाली ना की खरंच बरं वाटतं. आणि जर ती आपल्यासाठी योग्य असेल तर स्वामी देतातच. आणि त्यासाठी आपलं म्हणजे प्रयत्न पण पाहिजे, तेवढं कष्ट पण पाहिजे आणि स्वामींवर श्रद्धा पाहिजे. तर त्या गोष्टीतनं सगळं मिळून जातं. बघा इथं दर्शन वगैरे झालं, थोडंसं वेळ बसलो होतो, कारण इथं स्वामी समर्थांच्या मंदिरात आल्यानंतर थोडं का होईना बसल्याशिवाय जाऊच नाही वाटत. तर खूप मनाला समाधान वाटत होतं. आणि दर्शन वगैरे झालं. सर्वस्वीचं पण बघा खडीसाखर भेटते म्हणून तिला इथं यायचं असतं आणि स्वामी समर्थांना जायचं आहे असं म्हणत असते. इकडं बघा छान असं स्वामींचं एकदम छान म्हणजे कपडे वगैरे एवढी छान वाटत होते. ते मला स्वामी समर्थांचे प्रत्येक वेळी त्यांचा पोशाख बघायला एवढं आवडतो ना. सर्वस्वी बघा कशी पाया पडते. आणि आता छान तिला कळायला लागले देवाला कसं म्हणजे हात वगैरे जोडायचे असं. आणि त्यानंतर बघा आम्ही परत चाललो घरी. येऊन अशी कैरी सुकत घातली आणि त्यानंतर कैरी सुकत घातल्यानंतर 1-2 तासाने मग पुसून घेतली. आणि इकडे सगळा मसाला तयार करून घेतला, मोहरीची डाळ वगैरे सगळा मसाला घरीच बनवते. आणि त्यानंतर मग बघा याच्यात तेल ओतलं. यातला एकही मसाला म्हणजे मी डायरेक्टवाला विकत आणलेला नाही, कारण सगळा मसाला घरीच बनवते. आणि हे खानदेशी पद्धतीचं लोणचं आहे, जे की मी लग्नाच्या अगोदरपासून बनवते आणि सगळ्यांना तिकडं पण आवडायचं. मग म्हटलं इकडं पण बनवूया. तर आता कसं झालंय की मला ऑर्डर असतात लोणच्याच्या, जे माझे रेग्युलर कस्टमर आहेत त्यांच्यासाठीच मग बनवायला घेतलं होतं. तर हे 5 किलो कैरीचं लोणचं, त्याच्यासाठी एवढा मसाला आहे आणि एवढं सारं तेल. तर मुरल तसं गरम तेल ओतायचं असतं, म्हणून तेच चाललं होतं. पण एकदम ओतलं तर बाहेर येईल म्हणून मग थांबवलं होतं, थोडं थोडं ओतत होती. दुसऱ्या दिवशी बघा हे लोणचं कसं दिसतंय. असं तेल सोडलं त्या मसाल्यानं आणि मग हे मिक्स करून भरणीत भरायचं होतं. तर एवढं छान लोणच्याचं तेल मसाला वाटत होता, वास एवढा छान येत होता. तर किती खाऊन किती नको झालं होतं, पण कैरी मुरल्याशिवाय तर खाऊ नाही शकत. मग तोपर्यंत भरणीत भरून ठेवूया म्हटलं. तर असं कैरी भरणीत भरून ठेवायला घेतलं म्हणजे लोणचं. आणि एवढं छान वाटत होतं ना ते भरताना. तर जे चमच्याला वगैरे लागलेलं असतं ना, ते पण मग मी काढून ठेवते, थोडं थोडं दररोजचं खायला होतं ना. आणि हे बघा असं पॅक करून ठेवायचं होतं. पॅक करून ठेवलं आणि दुसऱ्या वेळी पण मग हे असं लोणचं केलं होतं. तर ते लोणचं पण बघा एवढं छान असं झालं होतं.
पहिल्या वेळी जरा अशी कैरी कमी आंबटवाली भेटली, मग दुसऱ्या वेळी आम्ही छानवाली कैरी घेतली जेणेकरून छान लोणचं व्हावं आंबट वगैरे. तर ते पण असं पॅक करून ठेवलं. कसा वाटला माझा व्लॉग नक्की सांगा.